जपतानी ही गवळण कोणती आहे? बोबडी गवळण. नाही तर मला बोबडं समजायला पण तर माऊलीचा स्पर्श या गवळणीला झालेला आहे. माऊली निर्मित ही बोबडी गवळण आहे. तर पळत असताना काय झालं? माऊली माझे गुलघे खुतले मग मी रडत बसले तिकडून आले शालल पाणी माझी धाडले काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे बाई सांगू तुझे बाई काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे बाई सांगू तुझे बाई काय सांगू तुझे प्रत्येक गवळणी गाणं करू लागल्या. बरेच गाराने कानी आले. यशोदे सर्वांची गाराने कानी घेतले. आईशी ऐकता गाराने यशोदे नैने आले पाणी कृष्णा खोडे दे टाकोनी एका जनार्दना चरणी. तर हे देवा, हे कृष्णा, तुझे फार गाराने येतात. काही खोड्याचे, काही चोऱ्याचे, काही अमुक, काही तमुक. तर हे कशाला सगळं करतोस? बरं, चोऱ्या करण्याचं कामच काय आपल्याला? आपल्याकडे काय कमी? काय म्हणे का करी तुझी चोरी किती सांगू तुझं नाही कशी हरी. आपल्याला काही कमी आहे आणि कमी असतं म्हणजे चोरी करावीच का? कमी झालं म्हणजे चोरीच करावीच का? उलट मजुरी करावी पण माणसाने चोरी करू नये. काही घराणे गाणी आल्यानंतर ज्या अर्थी अनेक मुख सांगतात काहीतरी होत असो, मुलगा चुकत असावा. आणि मग त्याला सांगितलं की बाबा, तुझ्यामुळे आमचं नाव कमी होत आहे. कोणाचा मुलगा? आमच्याचा मुलगा. आम्हाला कमी पाहावं लागतं. याकरता हे असं तू करायचंच नाही. आणखी काही भगवंताने चढून दाखवली, कारण भगवंताला काही वळण्यासाठी लवकर जायचं होतं. शेवटी असं सगळं काही लक्षात ठेवूनच ईशानावरती ठरवले की आता आपला मुलगा आता इथं ठेवण्यास लायक नाही, याला आता रानामध्ये पाठवलंच पाहिजे. आणि म्हणून भगवंताला आज्ञा करण्यात आले की हे कृष्ण, उद्यापासून तुला रानामध्ये जावं लागेल, गाई चालाव्या लागतील, गाई मिळाव्या लागतील. भगवंताने आपल्या याचे शब्द लगेच मान्य केले. आणि भगवान दुसऱ्या दिवशी सर्वांना भेटले, गोपाळांना भेटले, मित्रांना भेटले. त्यांना काय सांगू लागले? तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळ.